घरामध्ये भाजीला काही नसेल, काहीतरी झटपट आणि झणझणीत खायची इच्छा असेल, तर आज आपण खानदेशी पद्धतीने झणझणीत अशी शेवभाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आता आपण वाटण तयार करू. त्यासाठी एका तव्यावर आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी 2 मीडियम साईजचे कांदे आपल्याला असे उभे पातळ कापून घ्यायचे आहेत. हा कांदा यामध्ये घालायचा. तर इथे आपण 3 ते 4 लोकांच्या प्रमाणामध्ये ही शेवभाजी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत. कांदा आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर एक 2 ते 3 मिनिटांनंतर बघा, कांदा या ठिकाणी अगदी छान असा लालसर झालेला आहे. याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला मूठभर कोथिंबीर, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, साधारण 1 इंच आलं घालायचं आणि याला व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं चांगलं पुन्हा एकदा परतून घ्यायचं. कोथिंबीर, आलं, लसूण या पद्धतीने आपण यामध्ये घातलं तर आपल्या भाजीला अतिशय छान अशी चव येते. आता हे सर्व आपलं छान परतून झालेलं आहे. एका प्लेटमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. आता त्याच तव्यावर आपल्याला खोबरं घालायचं आहे. तर इथे मी अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. आता हे खोबरंसुद्धा आपण छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊ. तर खोबरं जेव्हा आपण परततो तेव्हा गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे. खोबरं अगदी पटकन भाजलं जातं, त्यामुळे हाय फ्लेमवर ते करपू शकतं. त्यानंतर 2 चमचे अख्खे धणे यामध्ये घालायचे. धणे पावडर घालण्यापेक्षा असे आपण अख्खे धणे जर मसाल्यामध्ये घातले तर आपल्या भाजीला फारच छान अशी चव येते. तर आता या ठिकाणी आपलं हे खोबरं आणि धणे व्यवस्थित परतून झालेले आहेत. तर आता परतून घेतलेलं सर्व साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये घालून याचं छान बारीक वाटण तयार करायचं. तर वाटण आपलं या ठिकाणी तयार झालं. आता कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं. त्यानंतर यामध्ये आता आपल्याला तयार केलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे आणि हे वाटण आपण एक 2 ते 3 मिनिटं चांगलं मंद गॅसवर परतून घेणार आहोत. याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे खानदेशी मसाला घालायचा आहे. 1 चमचा कांदा लसूण मसाला, अगदी चिमूटभर हळद घालायची. कुठल्याही मसाल्याच्या भाजीमध्ये अगदी चिमूटभर हळद घालायची, म्हणजे भाजीला रंग छान येतो. आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मसाले यामध्ये चांगले शिजले गेले पाहिजे. आता मसाले चांगले शिजले जावे, त्याचसोबत ते करपू नये यासाठी अर्धी वाटी पाणी घालायचं आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे आपला जो मसाला आहे तो अगदी छान असा शिजला जातो. आता यावर झाकण ठेवायचं. 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची. झाकण ठेवून आपण 2 मिनिटं वाफ काढून घेतली. मसाल्यांमधनं तेल सेपरेट झालेलं आहे, याचा अर्थ आपला मसाला अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 1.5 ते 2 ग्लास आपल्याला ही ग्रेव्ही किती पातळ किंवा मग किती घट्ट हवी आहे त्या अंदाजाने यामध्ये पाणी घालायचं आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्याचबरोबर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि याला चांगलं मिक्स करून घेऊ. आता जेव्हा आपण शेवभाजी बनवतो तेव्हा आपल्याला शेव यामध्ये लगेचच टाकायची नाही. जेव्हा या ग्रेव्हीला किंवा रस्स्याला छान उकळी येते त्यानंतर आपल्याला यामध्ये शेव घालायची आहे. तर 7 ते 8 मिनिटं ही ग्रेव्ही, हा रस्सा आपण छान उकळवून घेतला. आता यामध्ये आपल्याला भाजीची शेव घालायची आहे. तर या ठिकाणी भाजीची शेव थोडीशी जाडसर असते, ती यामध्ये घालायची. त्यानंतर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि जेव्हा आपण ही भाजी सर्व करणार आहोत त्याच वेळेला आपल्याला यामध्ये शेव घालायची आहे, म्हणजे शेव आपल्या भाजीमध्ये जेवताना छान कुरकुरीत लागते. आणि सुरुवातीला जर आपण यामध्ये शेव घातली तर शेव यामध्ये सॉफ्ट होते, त्यामुळे भाजीची तेवढी जास्त चव चांगली लागत नाही. त्यामुळे जेव्हा आपण भाजी सर्व करतो त्याच वेळेला शेव घालायची. तर या ठिकाणी आपली अगदी मस्त झणझणीत शेवभाजी तयार झाली.